यांनीही मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. अभयता
तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे. सर्वांना नमस्कार. दिनांक 15 जानेवारी 2026 पासून लोकमान्य प्राथमिक विद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आज आमच्या प्राथमिक विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव संपन्न होत आहे. या सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय श्री श्रीकांत पाटील सर, अध्यक्ष लोकशिक्षण संस्था वरोरा. तसेच प्रमुख पाहुणे सन्माननीय जोशी सर, कार्यवाह लोकशिक्षण संस्था वरोरा. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री आशिषजी घुमे, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती लोकमान्य प्राथमिक विद्यालय वरोरा, संपादक सह्याद्रीचा राखणदार. तसेच सन्माननीय मंगेशजी मल्हार, संचालक लोकशिक्षण संस्था वरोरा. त्याचप्रमाणे आमच्या प्राथमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ पनके मॅडम, तसेच शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ देशपांडे मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राखे सर, सर्व शाळांचे शिक्षक बंधू भगिनी आणि पालक बंधू भगिनींनो, माझ्या चिमुकल्या पाखरांनो. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीच्या चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला. छत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वत्र पसरलेले आहे. सुलतानी संकटात स्वराज्य निर्माण करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज व त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाबाई आपणास ज्ञात आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द कानी पडताच आपोआप सर्व लहान मोठेच्या मुखातून जय हा नाद बाहेर पडतो आणि रक्त सळसळते व छाती अभिमानाने फुगते. 36 हत्तींचे बळ असणारे, मोगलांना त्रस्त करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगास जाणणारे, शिस्तप्रिय असणारे जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा असे अगणित विशेषण असणारा माझा जाणता राजा माझ्या चिमुकल्यांनी साकारण्याचा प्रयत्न केलाय. आज आपल्या सर्वांचा आनंदाचा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण सर्वांनी श्रम व मेहनतीचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करण्याचा हा दिवस आहे. एक उपक्रमशील संस्था म्हणून लोकशिक्षण संस्थेचा नावलौकिक आहे. आमच्या प्राथमिक विद्यालयाने तो वारसा चालू ठेवलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जे जे उपक्रम करता येईल ते सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. मुलांचा बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक व मानसिक विकास होणे गरजेचे असते. त्यांच्यामध्ये असलेल्या विविध कलागुणांना या वयातच वाव मिळणे गरजेचे असते. त्या प्रयत्नातूनच हा सांस्कृतिक महोत्सवाची कल्पना सुचली. सांस्कृतिक कार्यक्रमात जास्तीत जास्त मुलांना सहभागी होता यावे, जास्तीत जास्त त्यांना आपली कला सादर करता यावी, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या सांस्कृतिक महोत्सवात जवळजवळ 250 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलेला आहे. मुलांमध्ये आम्ही काही करू शकतो हा धीटपणा व आत्मविश्वास या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण झाला, हे आम्हास आलेले यश आहे असे मी समजते. शिक्षकांची संख्या कमी असताना एवढ्या मोठ्या सांस्कृतिक महोत्सवांचे शिवधनुष्य पेलण्याची हिम्मत आणि आत्मविश्वास आमचे मार्गदर्शक सन्माननीय पाटील सर यांनी आम्हास दिले. आपली संस्कृती, इतिहास हे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानातून
देण्यापेक्षा विविध उपक्रमातून समजणे गरजेचे आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलत असते आणि एक चांगला माणूस घडण्यास मदत होते. लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने माननीय श्री पाटील सर यांनी राज्याभिषेक सोहळा बसवा असे सांगितले. तेव्हा थोडी भीती वाटली, कारण कमी लोकांमध्ये आपण एवढे मोठे काम करू शकू काय. पण सरांनी माझा आत्मविश्वास वाढवला. तुम्ही करू शकता मॅडम. तुम्ही कार्यक्रम बसवताना तुम्हाला जी काही मदत लागेल ती सांगा. मी सरांजवळ आर्थिक अडचण सांगितली, परंतु सरांनी म्हटलं की मॅडम टेन्शन घेऊ नका, फक्त कार्यक्रम बसवा. या शब्दाखातीर शिवाजी महाराजांच्या चरित्रकथेवर आधारित विशेष नृत्यनाटिकेचा जन्म झाला. मला इथे सांगताना अतिशय आनंद होतो की माननीय पाटील सरांनी या नृत्यनाटिकेस नाव दिले प्रभो शिवाजी राजा जय जय शिवभूपाळा असे या नाटिकेचे नाव आहे. लोकशिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राथमिक विद्यालयाच्या सर्व माजी मुख्याध्यापिका आमच्या सदैव पाठीशी आहेत. त्यांच्या प्रेरणेने शिक्षकांची संख्या कमी असताना एवढ्या मोठ्या नृत्यनाटिकेचे शिवधनुष्य पेलण्याची हिंमत एक मुख्याध्यापक म्हणून माझ्यात आली आणि या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देते. शाळेतील सर्व शिक्षक अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला कसा होईल याचा प्रयत्न केलेला आहे. कुमारी गोंडे मॅडम, लाभे सर, श्री घोरुडे सर, श्री बालपांडे सर, कुमारी कन्नोजवार मॅडम, भस्मे मॅडम, बर्डे बाबू, अनंत आमटे, त्याचप्रमाणे मला इथे सांगावसे वाटते श्री शास्त्रकार सर, श्री कांबळे सर, संदीप कन्नोजवार सर, गजानन कन्नोजवार सर यांचे सतत सहकार्य, मोहिनी बारई, पियुष देशमुख, सोनिया गायधने, विशाल गुडे, शरयू खेर्डेकर, शिल्पा लाभे, ललित बैत, माधुरी ढाले, सिद्धी कोट, प्रदीप तडस, राहुल कुलकर्णी, दिलीप सालेकर, वैशाली निखाते, समीर गाडगे, सारंग भगत, हेमा सायंकार, सुचिता जोगी, आशिष तडस, विनोद भोयर, आनंद पिसे, अभय बेलसरे, अजानी, सोनाली पांपट्टीवार आणि विद्या शर्मा या सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आपल्याला इंटरॅक्टिव्ह बोर्ड हा आपल्या प्राथमिक विद्यालयाला प्राप्त झाले आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या दातृत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मला इथे प्रकर्षाने उल्लेख करायचा वाटतो आमचे श्री आशिषजी घुमे, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, लोकमान्य प्राथमिक विद्यालय वरोरा. आमच्या बाळगोपाळांसाठी त्यांनी केलेल्या कार्यास मी शतशः प्रणाम करते. आजच हा संपूर्ण कार्यक्रम सह्याद्रीचा राखणदार या चॅनेलवर लाईव्ह केलेला आहे व त्याची यूट्यूब लिंक सुद्धा आहे. आमच्या मुलांची किलबिलाट, त्यांचे निरागस हसणे बागडणे, चेहऱ्यावरील आनंद, या रंगीबेरंगी चिमुकल्यांची आनंद यात्रा आशिषजीच्या माध्यमातून जपून ठेवता येणार आहे. ही आम्हा प्राथमिक विद्यालयास गौरवाची बाब आहे. आम्हा सर्वांना ही आनंद यात्रा आपल्यामुळे आयुष्यभर सर्वांच्या स्मरणात राहील. आशिषजी खूप खूप धन्यवाद. भरोसा जीता जाता है, मांगा नहीं जाता, ये वो दौलत है जिसे पाया जाता है, कमाया नहीं जाता. ज्यांच्या सहकार्याने हा महोत्सव संपन्न होत आहे असे वेळोवेळी सहकार्य करणारे, मदतीचे हात आमचे हितचिंतक, स्नेही म्हणजे आमचे पालक यांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल व आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे मी विशेष आभार मानते. शेवटी एवढेच म्हणेन, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी एक मुख्याध्यापक म्हणून मी सदैव प्रयत्नशील राहील. त्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करते व अधिक वेळ न घेता आपल्या शब्दांना पूर्णविराम देते. जय हिंद. व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष
सह्याद्रीचा राखणदार या वृत्तपत्राचे संपादक मान्य श्री आशिषजी घुमे सर यांचा सत्कार लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री पाटील सर, कार्यवाह मान्य श्री जोशी सर तसेच मान्य श्री मल्हार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पासून सतत त्यांचे अनमोल सहकार्य आम्हास लाभत आलेले आहे. तसेच गेल्या 4 वर्षापासून आपल्या या सांस्कृतिक महोत्सवाचे थेट प्रक्षेपण आपल्या सह्याद्रीचा राखणदार या वृत्तवाहिनीवरून ते करत असतात. अतिशय उत्साहाने ते आमच्या प्रत्येक हाकेस प्रतिसाद देतात. आमच्या सर्व विद्यार्थ्यांबद्दल असलेले प्रेम व आपुलकीपोटी ते दरवर्षी वेळात वेळ काढून आम्हास सहकार्य करतात. याकरिता आमचे विद्यालय सदैव त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. यानंतर मी सत्कारमूर्ती मान्य श्री आशिषजी घुमे सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. संभाजीराजे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत पाटील सर, लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाहक जोशी सर, लोकशिक्षण संस्थेचे सदस्य मल्हार सर, या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उरकांडे मॅडम, माझ्या समोर उपस्थित सर्व पालक बंधू भगिनींनो, आजचा हा सांस्कृतिक कार्यक्रम, या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त आपण सगळे इथे आला आहात. आपल्या बालगोपालांना सजवून नटवून आपण इथे आणलात. मॅडमनी आत्ताच सांगितलं की ही कल्पना, ही संकल्पना सरांची आहे की शिवाजी महाराजांच्या थीमवर, स्वराज्याच्या थीमवरती आजचा हा कार्यक्रम होतो आहे. मला एवढंच सांगावं असं वाटतं की अत्यंत कमी वेळामध्ये मॅडमनी, यांच्या सहकाऱ्यांनी, या सर्व टीमनी जो हा कार्यक्रम ठरवलेला आहे किंवा यासाठी जी मेहनत घेतलेली आहे ती तुम्हाला आता काही वेळात पाहायला मिळणारच आहे. पण एक गोष्ट मात्र यांनी खूप छान केलेली आहे, त्याचं मला कौतुक करावं असं वाटतं. कारण की आपण बघतो आहोत की छत्रपती शिवाजीराजे असतील, संभाजीराजे असतील, स्वराज्याची स्थापना करण्यासाठी ज्या ज्या मावळ्यांनी आपली आहुती दिली ते मावळे असतील, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल किंवा त्यांची माहिती आपल्या बालवयापासूनच आपल्या पाल्यांना मिळण्यासाठी यांनी हा जो उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल मी सर्व पालकांच्या वतीने आपलं धन्यवाद व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं या पद्धतीनं ज्या आज काय होतंय की समाजामध्ये जे काही महापुरुष आहेत त्या महापुरुषांना डोक्यावर घेतलं जातं. डोक्यावर न घेता त्या महापुरुषांना किंवा आपल्या राजे असतील, महापुरुष असतील, यांना जर आपण डोक्यात घेतलं तर खूप मोठं काही होऊ शकते. आणि त्याची सुरुवात करण्यासाठी आपल्याला आपले जे काही पाल्य असेल, आपले विद्यार्थी असेल, त्यांना त्यांच्या जे महापुरुष आहेत त्यांचे महती जी आहे, त्यांनी केलेले कामं आहेत, त्यांनी केलेले कार्य आहे, याची जर माहिती या बालवयापासून जर त्यांना मिळाली तर भविष्यात त्या जे काही चुका आज समाजामध्ये आपण बघतोय की ज्या काही युवक ज्या पद्धतीनं भरकटलेले आहेत ते होणार नाही आणि एक चांगला समाज, एक चांगले नागरिक घडवण्याचं काम या माध्यमातून होईल. मी जास्त काही वेळ घेणार नाही कारण की आपल्या सगळ्यांना आतुरता लागलेली आहे की आपल्या बालगोपालांना आपल्याला इथे त्यांचं नृत्य बघायचं आहे, त्यांचं सादरीकरण बघायचं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व जे याच्यामध्ये भाग घेणार आहे त्या सर्व कला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि जास्त लांबलेलं माझं मनोगत इथेच थांबतो. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री जोशी सर आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते.
विनंती करते. व्यासपीठावरती उपस्थित घुमे सर, आमच्या संस्थेचे कार्यवाह माननीय जोशी सर, माननीय मंगेशजी मल्हार सर, या शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, प्रेक्षकामध्ये बसलेल्या या शाळेच्या पूर्व मुख्याध्यापिका अनके मॅडम, देशपांडे मॅडम, यांचा सर्व शिक्षक वृंद, उपस्थित पालक, राखे सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं मात्र तर आज बोलायला नाही पाहिजे. आज आपण पाहायला आलो, ऐकायला आलेलो आहोत. मी सुद्धा तुमच्या इतकंच उत्सुक आहे. या शाळेने खूप मेहनत घेऊन हा आजचा प्रयोग आपल्यासमोर सादर करण्याचं ठरवलं आहे. मला या शाळेची परिस्थिती माहिती आहे. शाळेमध्ये 4 वर्ग आहेत आणि 4 वर्गातले 4 शिक्षक आणि त्यांचे सहकारी, लिपिक आणि शिपाई. पण एवढ्या मर्यादित असलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा यांच्या आकांक्षा, यांची जिद्द, यांची मेहनत, यांचे श्रम करण्याची चिकाटी खूपच मोठी आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण काहीतरी आपल्या जवळचे कलागुण सादर करावेत आणि मुलांना सहभागी करून घ्यावं, हा त्यांचा संकल्प होता. आणि मुख्य गोष्ट सांगायचं आहे की शाळेची संख्या जवळजवळ 300 आहे. त्याच्यापैकी 250 विद्यार्थी हे या नाटकामध्ये आहेत. हे केवढं श्रेयस्कर आहे असं मला कुठेही पाहायला मिळणार नाही. 250 विद्यार्थी नाच करतायत. मी खरं सांगू, शासनाचे माझे मी फार लहान माणूस आहे, पण शासनाच्या धोरणामध्ये माझा थोडा विरोध आहे. माझं असं मत आहे की या 4थ्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना काही दप्तर पाटी देण्याची काही गरज नाही. त्यांना शिकू द्यावं. ते शिकतील कशाने? नाचण्याने शिकतील. उत्तम नाचू द्या, त्यांना उत्तम खेळू द्या, त्यांना झाडावर चढू द्या, त्यांना पोहणं शिकवा. हाच त्यांचा अभ्यासक्रम आहे. शिवाजीचं चरित्र आपण महाराजांचं ऐकतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. हे माहिती आहे का की शिवाजी महाराज कोणत्या शाळेत जात होते? शाळेची गरजच नव्हती. ते शाळेत जात नव्हते म्हणून ते उत्कृष्ट विद्यार्थी होते, कारण त्यांच्या गुरुनी त्यांच्या अनुभवातून त्यांना शिकवलं. असं आमच्या विद्यार्थ्यांना शिकवता आलं पाहिजे. साहस शिकवता आलं पाहिजे. अरे इतक्या लांब जायचं आहे तर गेला पाहिजे. हे असं साहस शिकवण्याचं केंद्र म्हणजे लोकमान्य प्राथमिक शाळा आहे. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी इथे येऊन आपली मनोगत, आपले संकल्प या ठिकाणी सांगितले आणि या पिढीतल्या विद्यार्थ्यांकरता काय करता येईल याचा त्यांनी विचारणा केली. असे जे सर्व माझे विद्यार्थी आहेत नेहमी येतात, नेहमी शाळेच्या बद्दल आत्मीयता व्यक्त करतात आणि काही ना काहीतरी देऊन जातात. आनंद असतो तो की माझ्या वर्गात मी ज्या वेळेला बसलो होतो त्या वर्गात ही नवी पिढी बसते आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं समजून हे सगळे विद्यार्थी करतायत. या सगळ्या आजच्या कर्तृत्ववान सगळ्या पुरुषांना, पण त्यावेळेच्या माझ्या विद्यार्थ्यांना मी मनोमन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. या कार्यक्रमाकरता शुभेच्छा व्यक्त करतो. खूप मेहनत केलेली आहे या सगळ्या लोकांनी. आपण जरूर पहा. आपल्या विद्यार्थ्याचं, पालकाचं कौतुक करा. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शनाकरता मी माननीय गोरुडे सरांना आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पाटील सर हे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले व मुलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आज आमच्या संस्थेचे कार्यवाह श्री जोशी सर हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे संस्थेचे कार्यवाह श्री मंगेशजी मल्हार सर हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सह्याद्रीचा राखणदार या वृत्तपत्राचे संपादक श्री आशिषजी घुमे यांचे सहकार्य आम्हाला नेहमीच लाभत असतात, त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी वाटचाल करत आहोत, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि जे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष तसेच सर्व पालक उपस्थित झाले आणि आम्हाला नेहमी सहकार्य करतात, त्यांच्या भरोश्यावर आम्ही कार्यक्रम यशस्वी करू शकतो, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्यांचे सहकार लाभले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि पुढील सूत्रसंचालन मी गोंडे मॅडम यांच्याकडे सोपवतो. मंड 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 मंड
प्रणोतु शिवं शिवं इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक. स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवणारा, जनतेच्या मनात आशेचा दीप पेटवणारा असा हा सोहळा. मावळ्याच्या शौर्याचा, मातीतल्या पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा असा हा उत्सव. राजमुद्रेचा मान, सिंहासनाचा गौरव आणि शिवरायाच्या नेतृत्वाची जाणीव करून देणारा हा प्रसंग. आजही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात जोश निर्माण करणारा असा हा इतिहास.
याच तेजस्वी आणि अभिमानास्पद अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रकथेवर आधारित नृत्यनाटिका आपल्यासमोर सादर होत आहे. प्रभो शिवाजी राजा, जय जय शिव भूपाळा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता. आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. लोकमान्य प्राथमिक विद्यालय वरोरा सादर करीत आहे प्रभू शिवाजी राजा, जय जय शिव भूपाळा. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड दारुगड आई, दारुगड. सुरखंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड दारुघड दारुघड. दारी उभा मी आई कधीचा गांजून गेलो पार, सांग भवानी तुझविन आम्हा कोण असे आधार. दारुघड बयाता दारुघड बया, दारुघड बयाता दारुघड बया, दारुघड बयाता दारुघड बया, दारुघड बयाता दारुघड बया. महिषासुर मर्दिनी आई तूच महाकाली, तूच चंडिका, तू जगदंबा, तू शेरावाली. शोधू कुठान कसा तुला मी, लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार. दारुघड बयाता दारुघड बया, दारुघड बयाता दारुघड बया, दारुघड बयाता दारुघड बया, दारुघड बयाता दारुघड बया. दिन दुबळ्याची माता सशी असुरांचा तू काळ, असुरांचा तू काळ, असुरांचा तू काळ. यमन माजले संकटी आले आज तुझे हे बाळ, आज तुझे हे बाळ, आज तुझे हे बाळ. चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार, चमत्कार
निजलीस आई आज कुठे तू कशी तुला जागवू स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू स्वातंत्र्याचे अमृत देई नसे मागणे फार स्वातंत्र्याचे अमृत देई नसे मागणे फार नसे मागणे फार दारू घडबयात दारू घडबया दारू घडबयात दारू घडबया दारू घडबयात दारू घडबया दारू घडबयात दारू घडबया आई जगदंबे भवानी माते हे रेणुका माते कालिका माते हे शांता दुर्गे रणचंडी के तू हे माँ काली तू हे महालक्ष्मी हे माँ साई हे अष्टभुजा तू हे एकविरा तू हे तेलंग लक्ष्मी पंढरपूर वासिनी हे सप्तशृंगी तू हे माँ काली तू हे दारू घडबया 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 शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्राची जाऊचा चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्राची जाऊचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा गाली तीड लावून बाळा काजळ घाला डोळा उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा गाली तीड लावून बाळा काजळ घाला डोळा उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा राजसरुपड डोई टोपड पाहून चुकतो जाळा लिंब लोणवत राग लवकर दुष्ट लागल बाळा राजसरुपड डोई टोपड पाहून चुकतो जाळा लिंब लोणवत राग लवकर दुष्ट लागल बाळा कौसल्यचा राम जसा हालाल यशोदेचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा जो रे बाळा जो रे बाळा जो रे जाग रे बाळा जाग रे तारे घुमू जात रे झडू जात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गणागणाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे तुझी आसाखी मावळे मर्द मराठे खडे आजो गवला सूर्य नभी नव्या नवलाईचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्राची जाऊचा चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्राची जाऊचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा मला क्रांती नेहमी अंधारातच जन्माला येते. शिवनेरी राजांची
राज्याचे बारसे जेवला. शिवाजीचे आणि सह्याद्रीचे नाते जडले. लहानपणी मातीत खेळायला बाल शिवबाला फार आवडायचे. या मातीवर त्यांची माया जडली. साऱ्या सवंगड्याच्या आरडाओरड्याने हा वाडा दुमदुमून जाईल. मातीचे ढिगारे करून त्याचा ते गडकोट करीत. लुटपुटीची लढाया करीत. जिजाऊ या गमतीच्या युद्धक्रीडा पाहत. ही आजची स्वप्न उद्या सत्यात येतील आणि ही आजची फुलपाखरं उद्या गरुड होतील, अस्मान जिंकतील. हीच आशा आणि आकांक्षा या मातृमेहनात तेजाळीत होती. शिवाजी राजांना सह्याद्रीचा लळा वाढत होता. त्यांच्या भोवती सह्य शिखरांसारखाच जीवलगांचाही गराडा पडू लागला. बळ वाढत होते, बुद्धी वाढत होती, आत्मविश्वास वाढत होता आणि या फुलपाखराच्या पंखांना गरुड झेपीची स्वप्न पडत होती. दौडत दौडत बाल शिवाजी, दौडत दौडत बाल शिवाजी घोड्यावरून आला. सह्याद्रीच्या सवंगड्यांनी मुलगा त्याला केला. सह्याद्रीच्या सवंगड्यांनी मुलगा त्याला केला. दौडत दौडत बाल शिवाजी घोड्यावरून आला. सह्याद्रीच्या सवंगड्यांनी मुजरा त्याला केला. दौडत 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 तेज जयाचे पाहून दिपले चंद सूर्य अन तारे. शिवरायाच्या पराक्रमाचे वाहू लागले वारे. तेज दयाचे पाहून दिपले चंद्र सूर्य अन तारे. शिवरायाच्या पराक्रमाचे वाहू लागले वारे. वाहू लागले वारे. दौडत दौडत बाल शिवाजी घोड्यावरून आला. सह्याद्रीच्या सवंगड्यांनी मुलगा त्याला केला. दौडत 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 नको गुलामी परक्यांची अन लाचारीचे जगणे. नको गुलामी परक्यांची अन लाचारीचे जगणे. शपथ घेतली जगदंबेची जिजाऊच्या पुत्राने. नको गुलामी परक्यांची अन लाचारीचे जगणे. शपथ घेतली जगदंबेची जिजाऊच्या पुत्राने. जिजाऊच्या पुत्राने. दौडत दौडत बाल शिवाजी घोड्यावरून आला. सह्याद्रीच्या सवंगड्यांनी मुलगा त्याला केला. दौडत 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 ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली. जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच
अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. चमके सितारे देखो हमारे शत्रु तो सारे हारे. जय हो हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे. जय हो हे आज अंधेरे छटे हैं कम हुए हैं घटे दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं. गाती ये धरती है गाता ये अंबर है गाती है सारी हवा. तेरे मन में शिवा मेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गूंजा हुआ है जय जय शिवा. तेरे मन में शिवा मेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गूंजा हुआ है जय जय शिवा. तेरे मन में शिवा सारी दीवारें भी सारी तलवारें भी तुमने दुश्मन की अब तोड़ दी है. आई थी आंधियां जिस दिशा से यहाँ उस दिशा मोड़ दी है. जीतना था हमें हारना था तुम्हें ये तो होना ही था सबने भावुं. रात्रि ढलनी ही थी दिन निकलना ही था ये तो होना था भावुं. अपना जीवन निराला है इसको हमने ही ढाला है. वीरता की वो ज्वाला है जिसको सीने में पाला है. कहती ये ज्वाला है कहता ये जीवन है कहता समय है सदा. तेरे मन में शिवा मेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में
में शिवा, हर दिशा में शिवा, आज गूंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा, तेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गूंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा। क्यों ना हम हो मगन, क्यों ना झूमे ये मन, भाग्य अपना बदल डाला हमने। आज एक जीत की धरती से प्रीत की पहनी है माला हमने। पार करना ही था ये तो करना ही था, ये तो होना ही था, सुन ले भाव। तुमको जाना ही था, हमको आना ही था, ये तो होना था भाव। और देश भी आज अपना है, देश पे राज अपना है, अपना ही तो सिंहासन है, और जो है ताज अपना है। हिम्मत की अग्नि में लोहा पिघलता है, विश्वास हमको हुआ। तेरे मन में शिवा, तेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गूंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा, तेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गूंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा। शिवबाच्या पायावरी आमचा मल्हारी, आमचा मल्हारी, आमचा मल्हारी, मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबा आमचा मल्हारी, मल्हारी मल्हारी
दे काळला कसहरी त्याच्या रस्त्यावरी कोलादी मुठीनं दुश्मनाचे कोलादी नाचन सौराष्ट्र सद्गुराम राज्या बने शुभाच आमचा मल्हारी शुभाच आमचा मल्हारी शुभाच आमचा मल्हारी 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 शुभा आमचा मल्हारी 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 शुभा आमचा मल्हारी पण आता महाराजांनी ठरवलं की शाहिस्त खानावर छापा घालून त्याला उडवायचा. मनसुबा आखला. मुहूर्त ठरला. चैत्र शुद्ध अष्टमीच्या ढळत्या मध्यरात्रीचा. महाराजांनी खास लाल महालात घुसताना स्वतःबरोबर 400 निवडक मावळे आणि काही धाडशी जवान घेतले. मंडळी निघाली. ऐन मध्यरात सारी छावणी सुस्त. पहारेकऱ्यांनी हटकताच चिमणाजीने थाप सोडली की आम्ही छावणीतले रात्रीच्या गस्तासाठी गेलो होतो. छावणीतही मराठी माणसे चिक्कार होती. थापच ही मंडळी छावणीत गेली. लाल महालाच्या प्रसागनाच्या दारात चिरे उचकटवून हे आत उतरले. आतल्या चौकात गेले. तेवढ्यात पहारेकरी सावध झाले. कापाकापी सुरू झाली. शाहिस्ते खान घाईने खाली काय गोंधळ चालला आहे हे पाहावयास आला. तिथेच तो मरायचा. पण पुत्र फतेह खान मध्ये धावला. खान बचावला. खान आपल्या महालाकडे धावत निघाला. महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून चतुराईने दिवेच कुंकून टाकले. अंधारात महाराज अंदाजाने खानावर धावले आणि खाडकन घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला. त्याची 3 बोटे तुटली. महाराजांना वाटलं खान खलास झाला. सारा लाल महाल घाबरून किंचाळत होता. दगा, बचाव बचाव, गणीम गणीम. मराठ्यांनीही असे चोरडण्यास प्रारंभ केला. एकच कल्लोळ. काय प्रकार झाला हे पाहण्यास मुघली फौज वाड्यात घुसली. सर्वजण त्या गर्दीत मिसळले आणि पसार झाले. वैरी शिरता घरात अमुच्या तुडविनी टाकू ठेचुनी काढू. वैरी शिरता घरात अमुच्या तुडवून टाकू ठेचुनी काढू. वैराच्याही घरात शिरुनी जाळून टाकू भाजून काढू. शाहिस्त खानावर धाडशी घाव घालून महाराज सिंहगडास पसार झाले. लाख फौजेच्या गराड्यात, चिरबंदी वाड्यात आणि कडेकोट बंदोबस्तात असलेली मुघल साम्राज्याची लष्करी अब्रू एकाच मराठी धावात खलास झाली. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. हे लागणा पार, लागणा पार, लागणा पार, लागणा पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, क्यों बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय. आणि मुघलांनी नजर वा
वाकडी मग राजानं काय केलं महाराज? राजाने आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली. युगत मांडली. युगत मांडली. अरे युगत मांडली. राजानं युगत मांडली. बघा बघा राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत पंताची चुपान सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभ्यानं हे शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. सुलूक होणार. आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव? अहो तुम्हासनी ठाव नाही असं झालंय वय नाही? अरे खरंच नाही. मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला. राजाने त्याला म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन देव झाला. आणि म्हणून सांगतो अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार. लागना पार. अरे लागना पार. लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. साठी अनेक फौजबंद सरदाराची नेमणूक करण्यात आली. त्यातील एक मिर्झा राजा. यांनी नेमलेल्या सरदारांनी मराठी संसार आणि स्वराज्य आगीत भाजून निघू लागले. किल्ले भाराभार जिंकून विध्वंस करून स्वराज्याला कमरेतच लुळे पांगळे करण्याची मिर्झा राजांची कल्पना होती. मुघलांनी चालवलेला प्रचंड नाश अफाट विध्वंसक सामर्थ्य महाराजांना दिसत होते. शत्रूविरुद्ध सतत 12 वर्षे आपली तुटपुंजी फौज लढत आहे. यावेळी तह करून 2 पावले माघार घ्यावी आणि बळ वाढवून पुन्हा उठाव करावा असा विचार महाराजांनी केला. तह झाला. स्वराज्याचे पंख कातरले गेले. तहाप्रमाणे औरंगजेब बादशहांना भेटण्यास शिवराय आग्र्याला पोहोचले. पण दरबारात होत असलेला अपमान पाहून महाराज ऐन दरबारात संतापले. सर्व सरदार मंडळी या बेबुरुवत शिवाजीला ठार मारा असा आग्रह करू लागली. बादशहाच्या मनातही भयंकर क्रोध भडकला आणि त्याने गुप्त खलबतात निर्णय केला की शिवाजीला ठार करायचेच. औरंगजेबाने शिवाजी राजाच्या छावणीला लष्कराचा गराडा घालून त्यांना नजरकैदेत ठेवले. या विश्वासघातकी कैदेतून म्हणजे मृत्यूच्या दाढेतून सुटणं इतकेच अवघड होते. सिंह जाळ्यात अडकला. कसे सुटावे, कसे निसटावे? पण महाराजांच्या डोक्यात एक धाडसी कल्पना उमलू लागली. मनातल्या मनात डाव मांडू लागले. महाराजांनी बादशहाकडे अर्ज करून बरोबरच्या लोकांना घरी परत जायची परवानगी मागितली.
ती गोष्ट तर बादशहाच्या सोयीचीच होती. महाराजांनी पसार होण्याचा विषय राजांनी केला. कोंडाणा जिंकून घेण्याचा मनसुबा म्हणजे महाभुजंगाच्या माथ्यावरचा लाल मणी उचलून आणण्यासारखाच प्रत्यक्ष मृत्यूशीच डाव होता. महाराजांनी हा डाव मांडताच तानाजी मालुसऱ्यांनी महाराजांना म्हटले, राज हा गड कोंडाणा म्या घेणार. एवढी हिमतीची ही छाती. तानाजीचा शब्द
म्हणजे बेलाचे पान. एकदा उचलले गेले की ते शिवाच्या मस्तकीच पडायचे, अधेमध्ये गळून पडायचे. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. बूझ 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 धर पकड़, बूझ बूझ पकड़ पकड़ पकड़. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. चंड चतुर मेरी खोपड़ी में रक्त का दिया जला. चंड चतुर मेरी खोपड़ी में रक्त का दिया जला. पूछ मेरी चिंगारी है, हकड़ मेरी मतवारी है. नाच गान तलवारे हैं, बोली में अंगारे हैं. लोमड़ी की खाल लिए शेरों की चाल चला. नौटंकी खेल से टोली का चूल्हा चला. बूझ 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 धर पकड़, बूझ बूझ पकड़ पकड़ पकड़. खोज रे स्वामी तेरा आया रे. पाँव में जंग लिए नौटंकी लाया रे. ऊंची है दीवारें कूदने को आया रे. बूझ 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 धर पकड़, बूझ बूझ पकड़ पकड़ पकड़. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. चंड चतुर्सी खोपड़ी में रक्त का दिया जला. चंड चतुर्सी खोपड़ी में रक्त का दिया जला. लो है मेरी भवानी, 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 लो है मेरी भवानी. बळबळ करीत त्यास धरावे अथवा मारावे. शक्यतो मारावेच. सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, सात क्षात्र समरात. सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, सात क्षात्र समरात. सात हिताऱ्यातून उल्कापात, कडकडकडे उन्हात दामिनी पात.
तोडण्या प्रताप जे कुडतोची घुसले विसा पिळोजी विठ्ठल बिडले सिद्धी विठोजी ती बोलाडले सम्राट सात हिताऱ्यातून उल्कापात कडकड कडे उन्हात दामिनी पात
निष्ठेची त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा, हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी योजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. वंदना अभिनंदना तव चरणी भक्तीचा चरुची, चंदना गूढाशा पूर्वी ध्यान करू शकतो ज्या, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. जी शुद्धी हृदाची रामदास शिरडुलवी, जी बुद्धी पासशाय हास शत्रुच्या दुलवी, जी युक्ती कूटनीतीत खुलासी गुडवी, जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी, ती शुद्धी हेतुची राहू दे, ती बुद्धी भावड्या जीवा, जाऊ दे, ती शक्ती शोणिता माझी, वाहू दे. ते मंत्र पुन्हा तो दिले समर्थी तुझच्या, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता. वाद्य वाजू लागले, गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चामरे धरण्यात आले. तूप दही मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. कागा भट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. त्यात गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरले होते. दादा भट्टांनी ही सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली. ते मंत्र म्हणू लागले. घागरीतून शिवरायांवर जलाभिषेक सुरू झाला. शिवराय जिजामातेच्या पाया पडले. मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
त्यांनी केलेल्या 30 वर्षाच्या कष्टांची चीज झाली. शिवाच्या जन्मापासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले. आईचा आनंद त्या अश्रुवाटे बाहेर पडला. शिवराय गहिवरले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांनी जय जयकार केला. गडागडांवर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि तेव्हापासून राज्याभिषेक हा शब्द सुरू झाला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. धन्य माँसाहेब आणि धन्य ते शिवराय. राजा
सर बोला सर. नाही नाही बोला. हॅलो. माननीय उरकांदे मॅडम यांनी मला बोलायला सांगितलं, पण माझ्याजवळ शब्दच नाही आहेत. इतकं सुंदर तुम्ही केलेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. हे सगळे 200 विद्यार्थी निरनिराळ्या प्रकारच्या नृत्यामध्ये, निरनिराळ्या प्रकारच्या वेशभूषेमध्ये, निरनिराळ्या प्रकारच्या नृत्य अशा आविष्कारामध्ये आपल्या बरोड्याच्या क्षेत्रात सादर करणं हे माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे. आपण सर्वांनी ही तुमच्या बाल सगळ्या मित्रांचं मी किती कौतुक करू. खूप तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. शिवाजी महाराजांसारखेच मोठे व्हा, स्वराज्य स्थापन करा आणि सगळ्यांच्या लोकांच्या कल्याणाची इच्छा करा. धन्यवाद. फोटो काढून घेऊ सर. फोटो फोटो काढून. ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाळा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. किरणकर सर या सर. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे